अगं स्नेहा, आपली तर सकाळची शाळा सुरू झाली आहे आणि प्रियाची सुद्धा. मग आपण तिला घेऊनच जाऊया की. हा चल तिच्या घरी. प्रिया कसला विचार करतेस? अगं स्नेहा दीदी, 5वी साठी कोणत्या ठिकाणी प्रवेश घ्यावा हे मला काही कळेना. अगं एवढंच ना, मग आपली श्री कलेश्वर हायस्कूल टाकडे शाळा आहे ना, तिथेच तू प्रवेश घे. अगं स्नेहा दीदी, पण या शाळेत असं काय आहे की मी या शाळेत प्रवेश घेऊ? अगं त्या शाळेत उत्तम संस्कार आणि चांगल्या गोष्टी शिकवल्या जातात. अगं स्नेहा दीदी, सांग बरं मला. सकाळी परिपाठापासून ते संध्याकाळी शाळा सुटूपर्यंत सर्व वेळेवर असतं. कठीण जाणारा विषय सर्व शिक्षक सोपा करून शिकवतात. फक्त अभ्यासच नाही, तर खो खो, कबड्डी आणि इतर खेळांची त्याच्यात तयारी असते. आम्ही TV आणि कॉम्प्युटरवरही शिकतो. मोफत दरात उच्च दर्जाचे शिक्षण मिळते आणि विज्ञान प्रदर्शन स्वतः करून पाहण्याची सोय आहे. गोष्टीच्या पुस्तकांपासून ते स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांपर्यंत खजिना आहे. मुलांमधला विविध कलागुण ओळखण्यासाठी विविध स्पर्धा राबवल्या जातात. अरे वाचण्या आधी इतक्या गोष्टी आहेत. अगं इतकंच नाही तर अजून एक, आमच्या शाळेत इंटरॅक्टिव्ह डिजिटल बोर्ड आहे, ज्यावर शिक्षक आम्हाला चित्र, व्हिडिओ आणि 3D मॉडेल दाखवतात. रक्ताभिसरण असो किंवा सूर्यमाला, सगळं जसंच्या तसं डोळ्यासमोर जिवंत होतं बघ. आणि आमच्या शाळेत शिक्षक फक्त आम्हाला शिकवत नाहीत, तर आम्ही स्वतः कृतीतून शिकतो, प्रश्न विचारतो, प्रयोग करतो आणि ज्ञानाची रचना करतो. यालाच तर म्हणतात ना, ज्ञानरचना आधी शिक्षण. आणि ते ज्ञानरचना आधी शिक्षण आमच्या शाळेत आहे. बाप रे, म्हणजे चित्र पाडल्यासारखाच अभ्यास होते की. तुम्ही दोघी ते अटलल्याबद्दल काही सांगत होता ना गं? हो, अटल टिकरिंग. आम्ही अटल टिकरिंगमध्ये रोबोटिक्स आणि सेन्सर शिकवतो. आम्हाला शाळेत AIचं प्रशिक्षण दिलं जातं. पण स्नेहा दीदी, मला इंग्लिश या विषयाची खूप भीती वाटते गं. अगं त्यासाठी तर SIV म्हणजेच स्किल इन विलेज आहे ना. शिवाय तुला विज्ञानाची आवड असेल तर तू सेमी इंग्रजीचा पर्याय निवडू शकतेस. आणि आमच्या शाळेत रयत गुरुकुल प्रकल्प आहे, ज्यात तू तुझ्या अभ्यासाच्या अडीअडचणी सोडवू शकतेस. आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आनंददायी शनिवार. त्या दिवशी परिपाठ झाल्यावर मार्गदर्शन होतं आणि मार्गदर्शन झालं की नुसतं खेळ, कला आणि छंदांनीच वर्ग भरलेले असतात. पण आरोही दीदी, आई म्हणून शाळा सुरक्षित आहे का गं? हो, शाळा CCTVने सुसज्ज आहे, ग्रंथालय सुसज्ज आहे. आम्हाला महिन्यातून किमान एकदा तरी क्षेत्रभेट किंवा सहल असते. आम्ही क्षेत्रभेटीमध्ये बँका, पोस्ट ऑफिस आणि विविध कारखाने प्रत्यक्ष जाऊन बघतो. स्नेहा दीदी, मला डिजिटल बोर्डवर शिकाय आणि स्वतः प्रयोग करायला खूप आवडेल. मी आजच बाबांना घेऊन श्री कलेश्वर हायस्कूल टाकोडे येथे माझा प्रवेश पक्का करते. शाबास, या तुझ्या वाटेवर तुझं स्वागत आहे. डिजिटल बोर्ड आणि ज्ञानरचनावादी शिक्षणाचा घेऊया आस्वाद. चला श्री कलेश्वर हायस्कूल टाकोडेला देऊया साथ.